डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट द्यायला आलो. आज कसं 11 वर्ष पूर्ण झाली आपल्या पहिल्या प्रयोगाला, म्हणजेच युअर इंडियन कन्झ्युमर या ब्रँडला. तर आपले विचार मॅच होतात. बाबासाहेब आवडतात आपल्याला जाम. प्रेरणास्त्रोत आहे आमचा हा. त्यामुळे इकडे आलो की एक वेगळी मजा येते. चेंबूरचं सर्कल आहे. या सर्कलचेच सर्कल किती मारतो मी मलाच माहिती नाही, पण मी मारतो 5-6 सर्कल आणि मग जातो, कारण की बरं वाटते. माहिती नाही का असं आहे, पण मजा येते. पंचाला पण आता ती सवय लागली. सुकून मिळते. पंचाला सवय लागली आहे ना. मला सवय लागली आहे. मी बोलले आजच्या दिवशी तर आपण तिकडे गेलंच पाहिजे. काहीतरी एक मॅजिक आहे. येस, त्यांचे विचार खूप भारी होते. माणूस कडक होता यार. येस, अशी माणसं आता तरी कुठे आहेत बघायला आपल्या देशात? नाहीयेत. अशी माणसंच नाहीत. तर तेच विचार घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आपण. पूर्ण फुलाची पाकळी. गाडीत आमची एक वेगळीच मजा चालू असते. आज मी डब्यात असं रताळं घेऊन आलेली, मस्त सोलून खाऊन झालेलं आहे. इकडे तिकडे पसारा नाही केलेला आवडत आम्हाला गाडीत. तर नाही तर फटके. आमचा पंचा काय आम्हाला बसूच देणार नाही. मग गाडीत मस्ती ना ऑडी बोले असं असते बघा राव. खूप आमच्या गाडीमध्ये स्ट्रिक्टनेस चाललेला असतो. काय होतं तिकडे? वॉफल. आता पंचा बस झालं. रसमलाई खाल्लीस ना, बस झालं. खूप खाल्लंय. बहुत खाली आहे. अजून काय ना, फक्त रताळच होतो. फक्त रताळ. आज रताळ. अरे यार, ह्या सीट वरती बसायची एक वेगळीच मजा आहे राव. मागे पुढे ज्या पद्धतीत ही सीट होते ना, जो इथे बसतो ना ते त्यालाच कळतं. आणि मोस्ट प्रोबेबली मीच बसलेली असते, तर मी खूप मजा घेते. बोलू नकोस, हे सुख मला कधी माझी बायको देते. बायको मला सुखच देत नाही. हो ना, तेवढंच राहिलंय आता. बायको सुख नाही दे. पंजा बोले सुख कधी देणार तुम्हाला? सुख अजून किती सुख देऊ तुला? लग्नाला 10 वर्ष झाली, व्यवसायाला 11 वर्ष झाली, तर सुख कधी देणार? आता तुला चोपलंच पाहिजे. पंचा बोले इतकं तुझं सुखमय जीवन आहे. आणि तरी अर्ध रताळ, फक्त अर्ध रताळ. एक रताळच होतं आपल्या दोघांसाठी. अर्ध तू खाल्लं, अर्ध मी खाल्लं. अरे आम्हाला चिंबोरी हवी. हे बघा, चिंबोरी हवी, कोलबी हवी, टायगर कोलबी हवी, चमचमीत असं तिखट आंबट. त्या ब्रँडची बोलणं चालू आहे ना आपलं. त्यांना कोलब्या सांगूया. कोलब्या. कोलब्या वेगवेगळ्या आकाराच्या कोलब्या हव्या. छोट्या मोठ्या. मोठ्या. आमच्या मंचाला मोठंच आवडतं ना सगळं. प्रॉपर पद्धतशीर अख्खं लार्ज, एक्स्ट्रा लार्ज पण चालेल. मी जेव्हा सिंगापूरला गेलो होतो, असं इतका मोठा क्रॅब खाल्लेला याने एकट्याने. एकतरी आलाय ना क्रॅब. हे सगळं सहन नाही होत. एलर्जी आहे. सगळं सुचतं. तोंड सुजलेलं, त्याचे ओठ सुजलेले. मला असं वाटलं आता काय होतंय याला, मरतो की काय. पण आमचा पंचा काय थांबत नव्हता. चाललंय. पैसे दिलेले 5,000चा क्रॅब खाल्ला राव. संपवला पाहिजे, वसूल केलं. हो तेच. खेकडा बोले खूप सुख दिलं तुला, बस झाला आता, चालव गाडी. मला कोलबी सुख हवंय. कोलबीचं सुख मी तुला देईन. एकदम प्रॉमिस. आय प्रॉमिस यू. गोव्याला जाऊन पोपटी खाऊ, चोनक खाऊ, सुरमई खाऊ, जितडा खाऊ, कोलबी खाऊ. शॅक वर बसून कारिओके गात आपण बटर गार्लिक प्रॉन्स खाऊ. सगळं तुलाच खायचं आहे पंचा. पाणी आलं रे. तुला पण भरवीन, जबरदस्ती खायलाच लावतो. नाही, असं नाही करायचं पंचा. एखादं नाही खात तर त्याला असा त्रास नाही द्यायचा. कळलं ना? तुला खाऊ देतोय ना तो. खाऊ देतोय म्हणजे काय? मग काय, तू खा ना तुझं, मी खाईन माझं काय खायचंय ते. करू नको, तुझं कूच काढीन मी. कळलं ना? तू खा कोलबी. खाऊन पिऊन पण तृप्त नाही तर राहिलंच काय आता. बस झालं. हे बघा, एसी चालू आहे. थंडी वाजते की काय मला काय कळत नाही. थंडी वाजते ना. आमचं बघा, आमचं सगळं बंद असते. ही साईड नेहमीच बंद असते.
त्या साईडचं तुम्ही बघाल तर सगळं फुल असेल. ढेकरा काय देतोय हे बघा. अरे तू असा का हात ठेवलायस? गाडी चालवतोय की काय करतोय? थांब ना काय. अरे आपलं घर आता जवळ आलंय, तू काय हे सगळं करतोयस? सुखात नाही मला फक्त घरी. हे काय चाललंय? काय मळतोय की काय? हे टाकू नको बाबा. ओम पुडी, तुला बरं नावं माहिती आहेत? अरे आजी खायची ना, सगळं माहिती आहे मला. मीच होतो सप्लायर. तेव्हाच सप्लाय करत करत तू नाही कधी हाणले? एकदा ट्राय केलं, मग नाही आवडलं. वा! एवढं घाट काहीच खाल्लं नव्हतं कधी. पण हे लोक कसे काय खायचे रे? काय पण सवय लागल्यात ना या लोकांना माहिती. खरंच.